नागपूरच्या या संविधान परिसरामध्ये आरोग्य सेवकाच्या कर्मचारी आणि आरोग्य सेविका महिला यांनी नागपूरच्या संविधान परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलं आहे आणि या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने तुम्ही पाहू शकता, मोठ्या संख्येने आरोग्य सेविका आणि कर्मचारी या आंदोलनामध्ये सामील झालेले आहे आणि शासनाने यांची दखल घ्यावी याकरिता आपल्याकडे रजनी निमजे मॅडम सुद्धा जुळलेले आहे आणि काय त्यांची मागणी जाणून घेऊया. मला पहिलं सांगा. मी रजनी निमजे, नागपूरमध्ये मी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मी लॅब टेक्निशियन आहे आणि इथे वेगवेगळ्या शहरातून इथे आरोग्य कर्मचारी जमलेले आहेत. सगळे इथे आज पोळ्याचा सण असून सुद्धा इथे येऊन तो सण साजरा न करता इथे येऊन आम्ही बसलेलो आहोत, कारण सरकारने आम्हाला 16 महिन्यापासून जो GR काढला त्याला अजूनपर्यंत समायोजन केलेले नाही आहे. त्यामुळे आणि आम्ही अगदी तुटपुंज्या पगारामध्ये काम करत आहोत. कोरोनामध्येही आम्ही रोज इथे आलेलो आहे, आपल्या ड्युटी केलेल्या आहे. कोरोनामध्ये सगळे लोक आपापल्या घरी बसलेले होते, तरी सरकारने आमची दखल घेतलेली नाही आहे. तरी मी आपले जे बाकीचे आरोग्य कर्मचारी आहे त्यांना आवाहन करते की सोमवारपासून इथे मोठ्या संख्येने जमा आणि सरकारला आपण आपले मागणी मंजूर करायला लावा, कारण आपले समायोजन हे झालेच पाहिजे. तुम्ही सोमवारी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून हे आपलं आंदोलन सुरू करा. आणि सोमवारी मी आवाहन करते की सगळे आरोग्य सेविका इथे येऊन आपले इथे संख्येने मोठ्या संख्येने आपली ताकद दाखवा, सरकारला आपली ताकद दाखवा. सरकारने आपले समायोजन हे केलेच पाहिजे. एकच नारा, शासन निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. शासन निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. एकच नारा, कायम करा, कायम करा, कायम करा. एकच नारा, कायम करा. समायोजन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. समायोजन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. समायोजन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. या आरोग्य सेविका आणि कार्यकर्ता या आंदोलनामध्ये सामील आहे आणि त्यांच्या सामोरच्या वाटचालीसाठी काय त्यांचं सांगणं आहे म्हणून जाणून घेऊया. आणि आपल्या चॅनलशी माया रंगारी मॅडम सुद्धा जुळलेले आहे आणि या आंदोलनामध्ये प्रत्येक दिवशी येऊन यांना आणि काय सांगणं जाणून घेऊया. मॅडमला पहिलं सांगा. मी माया रंगारी, आरोग्य सेविका, नागपूर जिल्हा उपाध्यक्ष. माझं हेच म्हणणे आहे की शासन प्रशासनाला हेच म्हणणे आहे माझं की आज आम्ही इथे एकत्रित झालेलो, संविधान चौकात इथे एकत्रित झालेले आहोत आणि आमचा हा लढा जो आहे तो बेमुदत लढा आहे आणि आम्हाला जोपर्यंत शासन रेग्युलर करत नाही, रेग्युलरचा ऑर्डर देत नाही, तोपर्यंत आम्ही इथेच राहणार आहे. आणि सोमवारपासून आमचा भव्य मोर्चा होणार आहे. त्यामध्ये अकोला, गोंदिया, अमरावती जिल्हा, गडचिरोली जिल्हा, सावनेर प्रत्येक तालुक्याचे लोक सगळे एकत्रित संविधान चौकामध्ये येऊन सगळे एकत्रित व्हाल, हे माझं मोठं आवाहन आहे. आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करते आहे की तुम्ही सगळ्यांनी भव्य संख्येने संविधान चौकामध्ये 11 वाजेला एकत्रित येऊन आपल्याला सगळ्यांना हा लढा लढायचा आहे. या आरोग्य सेविका आणि कर्मचाऱ्यांच्या इथे नागपूरच्या या संविधान परिषदेमध्ये सतत आंदोलन चालू आहे आणि आपल्या चॅनलची नंदकिशोर भिवळे साहेब सुद्धा जुळलेले आहे आणि आंदोलनामध्ये सतत हजेरी लावून शासनाची मागणी करत आहे आणि आज चॅनलशी जुळलेले आहे. काय सांगणं चालू आहे सर, आपला पहिलं सांगा. मी नंदकिशोर भिवगडे, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, महानगरपालिका नागपूर शहर येथे कार्यरत आहे. गेल्या 23 वर्षापासून मी आरोग्य सेवेमध्ये सर्व्हिस देत आहे. शासनाला आमची अशी विनंती आहे की 23 वर्षापासून आम्ही कंत्राटी म्हणून कार्यरत आहोत आणि आमची जे एक न्यायिक मागणी आहे, आमच्या हक्काची जी मागणी आहे की शासन सेवेमध्ये 10 वर्षावरील जे कर्मचारी आहेत त्यांना सामावून घेणे आणि बाकीच्या ज्या 18 मागण्या आहेत, जे बाकी ज्यांना 10 वर्ष पूर्ण झालेले नाही असे जे कर्मचारी आहेत त्यांना समान काम समान वेतन लागू झाले पाहिजे. याकरिता आमच्या शासना दरबारी मागण्या आहेत. शासनाने आमच्या 14 मार्च 2024ला GR काढून
इम्प्लिमेंट करायला पाहिजे होते, पण ते अजून 16-17 महिने झाले त्याच्यावरती इम्प्लिमेंट झालं नाही. आणि म्हणून आजचा हा संविधान चौकातील आमच्या आंदोलनाचा 4था दिवस आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी एकत्रित समितीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईपासून ते भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया सर्व जिल्हे याच्यामध्ये समाविष्ट आहेत. सगळे जिल्ह्यातून सगळ्या मोठ्या संख्येनं प्रतिसाद मिळत आहे कर्मचाऱ्यांच्या. आणि आज एक महाराष्ट्रातील प्रतिष्ठित बैलाचा सण म्हणजे शेतकऱ्याच्या बैलाचा सण असताना सुद्धा इथं सगळे जे कर्मचारी आहेत हे शेतकऱ्यांचे मुलं आहेत. आणि एवढा मोठा सण असताना सुद्धा आज 2 वाजता संविधान चौकामध्ये सगळे घरचे सणाचे कामं सोडून आपल्या स्वतःच्या हक्काच्या लढाईकरिता आम्ही जे काम करतो आहे त्या कामाचा आम्हाला जो मोबदला आहे जो मिळायला पाहिजे तो मोबदला मिळत नाही. त्याच्याकरिता इथं मोठ्या संख्येने आम्ही उपस्थित झालेलो आहोत. परत माझी अशी सगळ्यांना विनंती आहे, असं सगळ्यांना आवाहन करतो की सोमवारपासून आपल्या परत होऊ घातलेल्या जो धरणे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये संपूर्ण नागपूर महानगरपालिका, नागपूर जिल्हा ह्या सगळ्या जिल्ह्यातील तालुक्यातील सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना, जे कंत्राटी कर्मचारी आहेत, आरोग्य अधिकारी आणि कंत्राटी कर्मचारी यांना असं आवाहन करतो की सोमवारपासून मोठ्या संख्येने आपण इथं हजेरी दाखवू आणि मोठ्या जोमाने आपण हा आंदोलन पुढे घेऊन जाऊ. धन्यवाद.